तिर बाबाच्या पायाला माना वंदणार देवरा मानणार तू. माझ्या राजांनो दुसरा गुरु सुरगाणा तालुका सराडगाव दयानंद माऊली माझ्या गुरुदेवाला वंदर्य मानर्य आणि या माझ्या दयानंद माऊलीचा मानर्य मानना या सराड्या गावा म्हणिया माझ्या देवरा मानणार तू. पाय तुझे गुरुराय गुरुदेवा आणि पाय तुझे गुरुराया घे घे पाय तुझे पाय तुझे गुरुराया पाय तुझे गुरुराया तू. गुरु चरणाची माती हिच्या माझी बाजाराती गुरु चरणाची माती हिच्या माझी बाजाराती हिच्या माझी देव पूजा रे गुरु देवा हिच्या माझी ईश्वर पूजा माझी ईश्वर पूजा माझी ईश्वर पूजा गुरु चरणाची धूळ हिच्या माझी तळमळ गुरु चरणाची धूळ हिच्या माझी तळमळ हिच्या माझी ईश्वर पूजा रे गुरुदेवा माझी ईश्वर पूजा माझी ईश्वर पूजा. गुरु चरणाचा जन्मोजन्मी तुमचा दास गुरु चरणाचा जन्मोजन्मी तुमचा दाता नका करुणा सायोशाचा नका करुणाचा अर्वशाचा तू. नाम म्हणे केसर पायी गुरु सारखा देव नाही अरे नाम म्हणे केसर पायी गुरु सारखा देव नाही. अरे गुरु सारखा देव नाही आई शिवाय जन्म नाही आई शिवाय जन्म नाही ग बाई बाई आई शिवाय जन्म नाही आई शिवाय जन्म नाही व बाई बाई आई शिवाय जन्म नाही आई शिवाय जन्म नाही आई शिवाय जन्म नाही. अरे बापा शिवाय कुळ नाही बापा शिवाय कुळ नाही बहीण सारखी माया नाही व माझी बाई बहीण सारखी माया नाही वाजी बाई सारखी ती सारखी काची नाही बाशी सारखी काशी नाही व भाजी बाई बाची सारखी काची नाही बाची सारखी काची नाही व बाई बाई बाची सारखी काची नाही. माझ्या राजांना सांगायचा झाला तर भरपूर आहे पण एवढाच बोलू आली ना बाबूरा अरे 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 पूर्वी सत्ययुग होता त्या सत्ययुगामध्ये देव स्वर्गाला 33 कोटी देव आणि राक्षस यांनी पलीकडे कोणी नाही नाही बाबू अरे कोणी नाही रे माझ्या बाबू हवायातून नाव सांगी जातो नाव सांगा शिवाय आणि आपली लाश आयाने कोण लागत आया ओळख देतो बाई नाव सांगना बाई मान्यावर जर तुम्ही पूर्ण नाव सांगा तर तुम्हाला राशी भविष्य काही वर्ग निघ कोणी पोसाना लगन होत नाही कोणी पोशीला मागणं येत नाही सगळ्या अडचणी सुटती आणि ओळख दे आपली बिजाबाईनी दान केला धर्म केला लाशीबाई साठी लाशीबाई तिने भाऊ भोजाईवरती बाई अववती बिजाई धनवाना हे गुणवान आहे तशीच ती धर्मशील आहे बिजायातून हा वर्ग संसारी आहे तुला कधी कमी पडत नाही संसारी म्हणजे आया वर्ग तू नवून दिरणार जवानी बाई
उंदीरला कधीच कमी नाही नाळा भरेलच राहत्या वराच्या ना बाई अवराच्या ना मायवा मानिवत माझ्या राजांनो सत्ययुगातली सत्य कहाणी सांग पूर्वी अमाय धरतीला चिडी मुंगी गाई गुजी माणूस मंजा धरतीवर कोणी जाणारी अर्यावती ना भाऊ मंडळी पूर्वी सत्ययुगात फक्त दार खाम 33 कोटी देव आणि राक्षस यांनी पलीकडे माय धरतीला कोणी नाही धरती माताला विचार पडला बया बया धरती शून्य आहे मग धरती माता ढेळ ढेळ रडे 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 मानी बाई र धरती रड 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 रडव रडव मानी बाई धरती माताला विचार पडला बाया मला जोडी कोणी नाही मानवी नाही गाई नाही गुजी नाही चिडी नाही मुंगी नाही काय करावा धरती मातानी बया विचार केला हो केला केला हो केला व माझ्या माईला आयाव धरतीने विचार करा मैं आता तप करी 12-24 वर्ष जरी होती तप कराशिवाय राहणार नाही जेव्हा मानवी उत्पन्न होईल तेव्हाच मै तपचर्या मोडील व मोडील व बाई अति माता व मानी बाई सर्व बोल कर अशीच बोलव तशीच बोलव मानी मारी आया नाव सांगी जादो सांगी जादो मानी मारी सांगून जावा सांगून जावा मानी मारी अरे लाशियाने वडील सुनबाई नाव तिना सुमनबाई या सुनबाईने हाती उजव्या हातून सासूबाईला बया पुण्य केला व पुण्य केला व मानी बाई व मानी सुमनबाई व सुमनबाई व मानी बाई ना तू सासूबाईला दान केला व दान केला व मानी बाई ना तू आणि मान्या आयावाय पुण्याने दान कस करणं पडत तर तिने आत्माला पुढं स्वर्गम जागा मिळाला पाहिजे म्हणून दान करणं मग त्या पाहला माणूस आपला जीवनारा मरी जात केवढा रडू ये रडी रडी कोरडा व्हायचा मग आज शेवटना दिवस शांती करायला 10-5 रुपया काय हरकत नाही रडापेक्षा दान करेल बरं पण काय आया ना भरमसाठ रडत्या काय मग येरायरला हेरी येतच नाही तर काय कर येरायरला हेरी ती रड म्हणून हाय रड काय साला येरी येरी नाही मग काय करत्या येरी येरीच नाही हो ना पडक्या गुंडी गुंडी भाऊ काही म्हणजे जीवला हेरी काही जीवाळाला हेरी काही येरायरला हेरी काय साला येतच नाही मानिगत नी ठुर राहत मग येर क्या राहता पडक्या गुंडी गुंडी अशा येळ अशा येळ मानी बाई मग रडा पडापेक्षा रुपयाटाना दान करा की तरी तिने आत्माला स्वर्गम पुण्य वाढी जाईल वाढी जाईल मानी बाई नुसता रडून काही उपयोग नाही उपयोग नाही मानी बाई ना तू तशा पावाला लाशाया मरणे तर कवड्या बाया रडणे पण आता कवड्या वण्यात दिसत्या तुला येळवणी येळवणी मानी बाई नागी येळवणी येळवणी ना मानी बाई नागी अरे सुमनबाईचा वर्ग फार चत्रा म्हणजे तुम्हाला कळीच घ्यावा आया हो हरण कवडी चत्री का नाही सुमनायानी नावला वर्ग हरण निघव हरण निघव मानी बाई नागी अरे घराईल मानी बाई नागी घराईल घराईल ना
माझी बाई नानी हवा यावं समाळीच बांजा नाही तर आता निकाल मग सगळा फोरा मारी मारी भांगसर बी मारी टाकत नाही. आता तुम्ही दयाला जाशा रोडला तरी सोना सुद्धा काळी रात्री मिळेल पण आई सर आयाव मिळत नाही मिळत नाही बाया नाव आयावं नाव सांगी जा तुम्हाला नाव नाही खूप गरज तुम्हाला लग्न होई का केव्हा सांगू तुम्हाला खूप गरज भाऊ जय श्री एक निर्मला काय बारी बारी नावा तेच ना आई बापच पुण्यवा आपल्या आई चाला नावाचा काळा पडी गेला नाही तीच ना तरी ना जय श्री निर्मला पक्का मला तर नावा जेवढा आवडणार कृष्णा गुंड केवढा मनी बाई नानी एक निमन माना लगन तरी होता एक निमन माना शिक्षण तरी होता अशा तिसना विचारचा तिस निमन महिला आता काय सांगू रे काय सांगू माझी बाई ना तू काय सांगू काय सांगू ना माझी बाई ना पोटाने फिर ती निर्मला ना वर्ग सर्पना निगव सर्पना निगव माझी बाई नानी आणि जिना नाव जय श्री तिना वर्ग आयाव शिवना निगव शिवना निगव माझी बाई नानी शिवना निगव शिवना निगव माझी बाई नानी जय श्री ना शियाचा वर्ग निर्मला ना सरपणा आया मानी सुमन बाई दान धर्म केला त्या सुमन नावाला वर्ग हरणाचा लिंग हरणाचा लिंग माझ्या बाई ना तू हरण लिंग हरण लिंग माझ्या बाई ना तू पण आता जोडीने जोडी जोडेल निर्मला आणि दुसरी जय श्री तिसऱ्या म्हणण्या पूर्णवती पण आया व 6 महिना कळ काढजा पण जी तुमनी मनमयी आहे कोणाला सांगशा नका सांगा नका माझी बाई नानी निर्मला बाय तू निमन्नी विषा पूर्ण होई पण पाडवा झाल्यापर्यंत जी मनात भोक आहे कोणाला सांगशी नको नको बाई आव नको नाव बाय व मानी वाली आणि सकाळीसला भेटा शिवाय राशी नको बाई बाई व मानी वाली कारण तुम्ही मनातल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एक तुला मार्ग सांगावा लागेल तेवढा मार्ग जर दाजी सांगे कथाला शमन वर करवत काय म्हण खालय वर वाजा काय मला तो वरही वाजत Yeah.